रस्ते खोदत जाणाऱ्यांना आता रस्त्यात पुरून ठेवलेल्या बारूदाची आठवण करावी लागेल। रिव्हर्जन, रिझर्वेशन आणि रिकन्स्ट्रक्शनच्या जमान्यामध्ये डोकी शाबूत ठेवण्यासाठी आता आपल्याला पोलादी हेल्मेट वापरावी लागतील। माणूस, माध्यमं, न्यायालय, संसद ही सगळी व्यवस्थेच्या दावणीला बांधल्या जाण्याच्या काळाचा रिमोट कंट्रोल लोकशाहीनं आता स्वतःच्या हातामध्ये घेतला पाहिजे। कारण जंगलाला आग कोणी लावली हा प्रश्न आता गौण आहे, पण माथेफिरूच्या हातामध्ये माचीस कोणी दिली हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। अकलाकचा केला गेलेला खून, शबरीमालाचे स्त्रियांसाठी बंद केलेले दरवाजे, नितीन आगेची केली गेलेली कत्तल, त्यानंतर अलाहाबाद हायकोर्टावरती चढून भगवा झेंडा फडकवणाऱ्या झुंडी, यूपीमध्ये बाबासाहेबांची रिंगटोन वाजवली म्हणून काही दलित समाजातल्या पोरांना मारलेले चापकाचे फटके, त्याच यूपीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा केला म्हणून दलित समाजांच्या वस्त्यांना लावलेली आग। मित्रांनो, लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि प्रतिनिधित्व असं आजपर्यंत आपण म्हणत आलोय, पण वरील सगळ्या घटना जेव्हा आपण बघतो तेव्हा भारतीय लोकशाही म्हणजे झेंडे, झुंडी, गर्दी आणि घोषणा असं समीकरण अलीकडच्या काळामध्ये जर होत असेल तर भारतीय लोकशाही किती परिपक्व आणि किती अधुरी असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे। आणि म्हणून त्याच प्रश्नाचं उत्तर तुमच्यासमोर देण्यासाठी उभा आहे मी सिद्धेश नंदकुमार मिसाळ। विषय मांडतोय भारतीय लोकशाही किती परिपक्व आणि किती अधुरी। मित्रांनो, या विषयाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की राजेशाही, झुंडशाही, सरंजामशाही, नोकरशाही अशा अजून कुठल्या शाया या जगामध्ये असतील तर त्या सगळ्या शायांच्या उरावरती बसून सर्वसामान्य माणसाचा विचार करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे। या लोकशाहीची हत्या कधीच होत नसते, पण तिचा गैरवापर मात्र सातत्यानं होत असतो। भारतीय लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि प्रसार माध्यम असे एकूण 4 आधारस्तंभ आपण उभे केले। प्रसार माध्यमांचा विचार केला तर बाबासाहेब नेहमी म्हणायचे की देशातला विरोधी पक्ष जर कमकुवत असेल तर देशातल्या प्रसार माध्यमांनी विरोधी पक्षाची भूमिका पार पाडायची असते। आज देशातली प्रसार माध्यमं ही विरोधी पक्षांच्या बाकावरती बसलेली आहेत का ती सत्ताधाऱ्यांच्या मांडीवरती बसलेली आहेत याचाही विचार या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला करावा लागतो। या देशातला बहुसंख्य असणारा हिंदू समाज जेव्हा स्वतःच्या मागण्या घेऊन रस्त्यावरती येतो तेव्हा या देशातल्या प्रसार माध्यमांना फक्त त्यांच्या मागण्या दिसतात, पण जेव्हा या देशातला अल्पसंख्याक असणारा मुस्लिम समाज स्वतःच्या मागण्या घेऊन रस्त्यावरती येतो तेव्हा देशातल्या प्रसार माध्यमांना त्यांच्या मागण्या न दिसता केवळ त्यांच्या दाड्या आणि त्यांचे झब्बे दिसत असतील तर भारतीय लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी उभा केलेला प्रसार माध्यम नावाचा आधारस्तंभ, त्यांच्या भूमिका या खरोखर लोकशाहीवादी आहेत का? आणि जर त्या लोकशाहीवादी नसतील तर भारतीय लोकशाही ही अजूनही अधुरी आहे असं आपल्याला दुर्दैवानं म्हणावं लागतं। इतकंच काय मित्रांनो, मधल्या काळामध्ये अजान विरुद्ध हनुमान चालीसा असा एक वाद समोर आलेला होता। त्यांचं म्हणणं असं होतं की जर तुम्ही मशिदीच्या भोंग्यांवरनं अजान लावत असाल तर मंदिरांच्या भोंग्यांवरनं आम्ही तुमच्या दुप्पट आवाजामध्ये हनुमान चालीसा लावू। वास्तविक कांकड़ पत्थर जोडे मस्जिद लई बनाए, ताजर मुल्ला बांग देवे क्या भेरा हुआ खुदाय असं म्हणणाऱ्या संत कबीरांपासून ते तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असं म्हणणाऱ्या संत तुकाराम महाराजांपर्यंत जो सर्व धर्म समभावाचा विचार होता तो विचार खरोखरच या देशाच्या मातीमध्ये रुजला का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे। आणि जर तो विचार या देशाच्या मातीमध्ये रुजला नसेल तर भारतीय लोकशाही ही अजूनही अधुरी आहे असं आपल्याला म्हणावं लागतं। इतकंच काय मित्रांनो, तर 23 एप्रिल 2005 हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस मानला जातो, ज्या दिवशी देशाच्या संसदेमधले 545 सदस्यांपैकी फक्त 17 सदस्य उपस्थित होते। मित्रांनो, विचार करा, आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी वास्तविक संसदेमध्ये जाणं गरजेचं आहे, तिथं जाऊन आमचे प्रश्न मांडणं गरजेचं आहे, पण ते जर प्रतिनिधी संसदेला दांड्या मारत असतील, संसदेतला राजदंड पळवत असतील, संसदेमध्ये जाऊन अश्लील चित्रफिती बघत असतील तर भारतीय लोकशाहीची धुरा ही नेमकी कोणाच्या हातामध्ये आहे असा प्रश्न सातत्यानं निर्माण व्हायला लागतो। आणि ही धुरा जर अशा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांच्या हातामध्ये असेल तर भारतीय लोकशाही ही अजूनही अधुरी आहे असं आपल्याला म्हणावं लागतं। वास्तविक लोकशाही ही रिव्होल्युशनरी म्हणजेच क्रांतीवादी असणं गरजेचं आहे, पण अलीकडच्या काळात ती क्रांतीवादी न राहता रोमॅन्टिक जास्त झालेली आहे। आणि अशा रोमॅन्टिक लोकशाहीमध्ये गप्प बसणारा प्रत्येक माणूस तिला आता जंटलमन वाटायला लागलेला आहे। फेसबुकवरती काहीबाई लिहिणारा एखादा माणूस स्वतःला लोकशाहीवादी म्हणवतोय आणि म्हणून अशा काळामध्ये लोकशाहीला परिपक्व करण्यासाठी आता मतदानाबरोबर आपल्याला भूमिकाही मांडणं गरजेचं आहे। हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार अशा काही वल्गना आपण मागच्या निवडणुकीमध्ये ऐकल्या, पण किमान त्यामध्ये आता आपल्याला बदल करायला हवा। हर भारतीय की यही पुकार,
पहले शिक्षा और स्वास्थ्य फिर सरकार ही भूमिका आता येणाऱ्या कालखंडामध्ये मांडणं गरजेचं आहे. कर्नाटकातले एक आमदार असं म्हणाले की या देशातल्या बुद्धिवंतांना, विचारवंतांना आणि माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना दगडानं ठेचून मारलं पाहिजे, कारण ते या देशाला भार आहेत. वास्तविक बुद्धिवंत, विचारवंत आणि माध्यमात काम करणारे पत्रकार हे देशाला भार कधीच नसतात, तर ते देशाच्या लोकशाहीचा आधार म्हणून काम करत असतात. ही भूमिका इथून पुढच्या कालखंडामध्ये आपण मांडणं गरजेचं आहे. वास्तविक लोकशाहीवादी असणं म्हणजे अभिव्यक्त होणं म्हणजे लोकशाहीवादी असणं, ही भूमिका येणाऱ्या कालखंडामध्ये आपण मांडणं गरजेचं आहे. इतकंच काय मित्रांनो, तर लोकशाही ही कुठल्याही देवाला आणि धर्माला समर्पित केलेली नसताना भारतीय लोकशाहीमध्ये धर्माच्या नावानं जर मतं मागितली जात असतील आणि या देशातली देवळं ही भारतीय लोकशाहीला मतदार पुरवण्याचं काम करत असतील, तर धर्मनिरपेक्षतेचा विचार आपल्या बोटाला शाई लागण्याआधी करणं, ही भूमिका इथून पुढच्या कालखंडामध्ये आपण मांडणं गरजेचं आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण म्हणली जाते की बोलाचाच भात बोलाचीच कडी, जेवून या कोण तृप्त झाला. गल्लीतल्या पारावरती बसून दिल्लीतल्या पेट्रोलवाढीवरती चर्चा करणारे आणि भूमिका मांडणारे आपल्याला बरेच जण भेटतील, पण फक्त आता भूमिका मांडून उपयोगाचं नाही, तर त्या भूमिकेबरोबर आता आपल्याला कार्यतत्परताही महत्वाची आहे. तीच कार्यतत्परता येणाऱ्या कालखंडामध्ये आपण सगळेजण दाखवूया आणि भारतीय लोकशाहीला परिपक्व करूया, इतकाच आशावाद व्यक्त करत असताना जाता जाता हरिओम पनवार यांच्या शब्दांमध्ये फक्त इतकंच म्हणतो की मैं वो कलम नहीं जो बिक जाती है दरबारों में, मैं शब्दों की दीपशिखा हूं अंधियारे चौबारों में, मैं वाणी का राजदूत हूं, सच पर मरने वाला हूं, डाकू को डाकू कहने की हिम्मत रखने वाला हूं, मेरी कलम वचन देती है अंधियारों से लड़ने की, राजमहल के राजमुकुट के आगे तन कर अड़ने की. उस शख्स का मर जाना ही अच्छा है जो खुददार नहीं, देश जले और मैं कुछ ना बोलूं, मैं ऐसा गद्दार नहीं, मैं ऐसा गद्दार नहीं. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.